केंद्रीय अन्वेषण विभागाने ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्या अंतर्गत मुंबईसह देशभरात 10 ठिकाणी छापे टाकले। त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआय कडून देण्यात आली। सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे। सीबीआयने या प्रकरणी दिल्ली, हिसार, लखनौ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण 10 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याचे नाव प्रतीक तनपुरे असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली। तो कल्याण येथील रहिवासी आहे। सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं होतं। त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला या प्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिम कार्ड व बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलेले बँक खाते पुरवत होता असा आरोप आहे। या बँक खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतील रकमेपैकी काही रक्कम जमा झाल्याचं निष्पन्न झालंय। छापादरम्यान त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी सीबीआय अधिक चौकशी करत आहे।